नमस्कार मित्रांनो, पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे असे कागदपत्र आहे। त्यामध्ये 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार आहे। 1 एप्रिलपासून 8 नवे नियम लागू। गाडी ते घर व्यवहारात कुठे लागणार पॅन, कुठे नाही। नुकसान टाळण्यासाठी एकदा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला याविषयी माहिती मिळेल। मित्रांनो, उद्या 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे। त्यामुळे आपल्या रोजच्या व्यवहारातील अनेक गोष्टींमध्ये नवीन आर्थिक बदल होणार आहे। नवीन आयकर कायदा, ऑनलाईन पेमेंट ते पॅन कार्ड अशा विविध नियमात बदल होणार आहे। यातील महत्त्वाचा एक बदल म्हणजे पॅन कार्ड वापराबाबत 8 नियम बदलणार आहेत। काय आहेत ते नियम जाणून घेऊया। पहिला नियम आहे पॅन कार्डसाठी नवे कागदपत्र। आता 1 एप्रिल 2026 पासून तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढायचे असल्यास थोडं जड जाणार आहे, कारण आता आधार कार्ड हा जन्मतारखेचा पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही, तर तुम्हाला जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट किंवा 10वीची मार्कशीट सारखे अधिकृत कागदपत्रे द्यावे लागतील। दुसरा जो नियम आहे मालमत्ता खरेदी विक्री नियमात बदल। आतापर्यंत 10 लाख रुपयाहून जास्तीची अचल संपत्ती म्हणजेच घर, दुकान किंवा जमिनीच्या खरेदी विक्रीवर पॅन कार्ड आवश्यक होते। मात्र 1 एप्रिलपासून ही मर्यादा वाढवून 20 लाख रुपये केली आहे। यामुळे लहान शहरांमध्ये स्वस्त जमीन किंवा घर खरेदी करणाऱ्या म्हणजेच 20 लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांसाठी आता पॅन कार्डची गरज असणार नाही। तिसरा जो नियम आहे तो म्हणजे गाडी खरेदी, वाहन खरेदीसाठी नियम बदलण्यात आले आहे। आता पॅन कार्डची गरज फक्त 5 लाख रुपयाहून अधिक किंमत असणाऱ्या वाहनांच्या खरेदीसाठी आवश्यक असेल। यापूर्वी पॅन कार्ड प्रत्येक 4 चाकी वाहनांसाठी अनिवार्य होते। चौथा जो नियम आहे इन्शुरन्स पॉलिसीसाठी पॅन आवश्यक। आता कोणतीही नवीन विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी पॅन कार्ड देणे गरजेचे आहे। मग प्रीमियम रक्कम कमी असली तरीही पॅन मात्र द्यावे लागेल। अकाउंट बेस रिलेशनशिप अंतर्गत आता प्रत्येक पॉलिसीला पॅनने लिंक करावे लागेल। या नियमामुळे आता विमा क्षेत्रात पारदर्शकता अधिक वाढेल। पाचवा जो नियम आहे हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पॅन। आतापासून तुम्ही जर एखाद्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि त्या ठिकाणी 1 लाखहून जास्त बिल झालं व तुम्ही कॅश पेमेंट करणार असाल तरच तुम्हाला पॅन कार्ड गरजेचे असणार आहे। पूर्वी ही मर्यादा 50,000 रुपयापर्यंत होती। लग्न समारंभ किंवा एखादा कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान कॅश देताना हा नियम फायदेशीर ठरेल। सहावा जो नियम आहे वार्षिक कॅश ट्रान्झॅक्शन। बँकिंग देवाणघेवाणीत आता रोजच्या मर्यादेऐवजी ॲग्रिगेटवर लक्ष दिले जाईल। आता एका आर्थिक वर्षात एकूण 10 लाख रुपयाहून जास्तीची रक्कम जमा केली किंवा काढली तर पॅन कार्ड अनिवार्य होईल। ही लहान व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। आता त्यांना रोजच्या लहान व्यवहारांसाठी पॅन कार्डची चिंता करावी लागणार नाही। सातवा जो नियम आहे क्रेडिट कार्डसाठी पॅन कार्ड आवश्यक। नव्या नियमानुसार आता प्रत्येक नव्या क्रेडिट कार्डसाठी पॅन कार्ड अनिवार्य असणार आहे। विशेष म्हणजे वर्षभरात 10 लाख रुपयाहून जास्तीच्या क्रेडिट कार्ड बिल भरण्याची माहिती आता थेट आयकर विभागाला पाठवली जाईल। आठवा जो नियम आहे नाव आणि ओळख समान असणे। आयकर विभागाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की आतापासून पॅन कार्ड आणि आधार कार्डमध्ये नावाची स्पेलिंग अगदी सारखीच असावी। दोन्ही कार्डवर नाव वेगवेगळे असतील तर 1 एप्रिल नंतर तुमचे व्यवहार थांबू शकतील। तर मित्रांनो, अशा पद्धतीने पॅन कार्डचे नियम 1 एप्रिल 2026 पासून बदलणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।